नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. राज्य शासनाने घातलेल्या सुपारी आणि तंबाखूच्या बंदी विरोधात पानटपरी चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 4x4 फूट आकाराच्या पानाच्या टपरीमध्ये उभा राहून रंगलेल्या बोटांनी पान लावत असलेला तरुण इतकीच पानटपरी सगळ्यांना दिसते, पण त्या टपरीवर 3 ते 4 कुटुंबांचा प्रपंच चालत असतो. अवघ्या 4 ते 5 हजार रुपये वेतनावर पान टपऱ्यांवरील कर्मचारी 12 ते 16 तास उभे राहून काम करतात. वय 30च्या पुढे. त्यामुळे पान टपरी बंद झाली तर त्यांना नोकऱ्या कोण देणार? शिक्षण नाही, भांडवलही नाही. त्यामुळे ते काय करू शकतील याचा शासनाने विचार करावा. किंवा जाफरानी पान दुकाने भारतात कुठेही चालू शकत नाहीत. आपल्या सरकारला किंवा जाफरानी खाल्ली की कॅन्सर होतो असा जावई शोध लागला आहे. दिवसातून कितीही सिगरेट ओढल्या तरी कॅन्सर होत नाही म्हणून सिगरेट चालू ठेवली. भरपूर दारू प्यायली की माणूस 100 वर्षे जगतो असे सरकारला वाटल्याने श्रीमंतांची दारूची दुकाने आणि बार रोज शेकडो संख्येने वाढवायचे ठरवले आहे, अशी माहिती पान असोसिएशनचे शरद मोरे यांनी दिली. राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखू विक्रीच्या निर्णयाचा निषेध करत पुण्यातील 30,000 पान विक्रेत्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापून विविध मागण्यांसाठी राज्यभरातील पानटपरी चालकांचा मोर्चा काढला. पान विक्रेत्यांच्या पोटावर पाय आणण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने सुपारी आणि तंबाखूवर घातलेल्या 1 वर्षांच्या बंदी विरोधात पान व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात पुणे पान असोसिएशनचे जुबेर तांबोळी, नागेंद्र प्रताप सिंग, शरद मोरे, चंद्रशेखर चाकोते, गंगाधर साष्टे, प्रवीण जगताप, संतोष शिर्डीकर यांच्यासह हजारो पान टपरी चालक सहभागी झाले होते. प्रकल्प वेळेत व ठराविक खर्चात पूर्ण होणे हे सरकारचे सामाजिक उत्तरदायित्व आहे, अशी अपेक्षा मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी व्यक्त केली. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ई श्रीधरन यांचा डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते टिळक सन्मान पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पारितोषिकाचे स्वरूप होते. राधा श्रीधरन, काँग्रेसचे नेते उल्हास पवार, रोहित टिळक व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यातील मेट्रोच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करून मी तो सादर केला होता. चर्चेच्या अवस्थेत तो 5 वर्षांनीही सुरू होऊ शकला नाही. किमती वेळ वाया घालवल्याने प्रकल्पांच्या किमती वाढत जातात. प्रकल्प वेळेत आणि ठराविक खर्चात पूर्ण होणे हे सरकारचे सामाजिक उत्तरदायित्व आहे, अशी अपेक्षा व्यक्त करून श्रीधरन म्हणाले, मुंबईतील प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होण्यास ऑक्टोबर उजाडेल. कदाचित 1 वर्षही लागेल. दिरंगाईमुळे किमती वाढतील. देशातील अन्य प्रकल्पांबाबत ही स्थिती आहे, असे सांगून ई श्रीधरन यांनी पुण्याच्या मेट्रोसाठी राज्य आणि केंद्र सरकारने आपापला वाटा त्वरेने उचलून कामाला गती दिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, 2 शासन संस्थांचे एकत्रित काम होणे आवश्यक आहे. योग्य वेळेत आणि विशिष्ट खर्चांमध्ये हे प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत. कोकण रेल्वेची कल्पना सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी मांडली होती. मी तो प्रकल्प पूर्णत्वाला नेऊ शकलो. त्यांच्या नावाने पारितोषिक ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. आजवर मिळालेल्या रोख बक्षिसांचा मी आईच्या नावाने ट्रस्ट केला आहे. या ट्रस्टच्या वतीने गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. टिळक सन्मान पारितोषिकाची रक्कमही याच निधीत वर्ग केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
पुणे विद्यापीठाने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फॅशन डिझायनिंगचा 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉक्टर एम हुंडेकर म्हणाल्या, महर्षी कर्वे संस्थेतच हा पदवी अभ्यासक्रम चालवला जाणार आहे. या आठवड्यात सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश क्षमता 60 मुलींची आहे. कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येऊ शकतो. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 2 ठिकाणी फॅशन डिझायनिंगचे पदवी अभ्यासक्रम चालवले जातात. अशा प्रकारचा पदवी अभ्यासक्रम चालवणारे पुणे विद्यापीठ हे 3रे विद्यापीठ आहे. या संदर्भात माहिती देताना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे म्हणाले, आतापर्यंत फॅशन डिझायनिंगसाठी पुण्यात केवळ पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होते. मात्र या माध्यमातून पहिल्यांदाच हा अभ्यासक्रम पदवी स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आधुनिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विशेषतः मुलींमध्ये रोजगार निर्मिती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. फॅशन डिझायनिंगच्या मूळ उद्दिष्टांना धरून शास्त्रोक्त पद्धतीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून हा पूर्णवेळ चालणारा अभ्यासक्रम आहे. यासाठी प्रत्येक वर्षासाठी सध्या तरी आम्ही 90,000 शुल्क ठरवले असून विद्यापीठाकडे ते मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. विद्यापीठाने जर यापेक्षा कमी शुल्क मंजूर केले तर विद्यार्थ्यांना त्यानुसार शुल्काची परतफेड देखील करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर शाहबा मुजुमदार यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी वाटचाल करावी, असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर शाहबा मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन कार्यक्रमात चव्हाण उपस्थित होत्या. विद्यापीठाच्या संचालिका डॉक्टर विद्या येरवडकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. चव्हाण म्हणाल्या, सिम्बायोसिस हे विद्यापीठ म्हणजे एक कुटुंब आहे, ज्यात जगभरातील 100 देशांमधील विद्यार्थी एकोप्याने शिक्षण घेतात. याचे सर्व श्रेय पद्मश्री डॉक्टर शाहबा मुजुमदार यांना जाते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी वाटचाल करावी. सिम्बायोसिस विद्यापीठ हे पुण्याचे भूषण आहे. हिंदुस्थानात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 80% विद्यार्थी सिम्बायोसिसमध्ये शिक्षण घेतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर मुजुमदार म्हणाले, देशातील आणि परदेशातील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आज जेव्हा या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे आणि मैत्रीपूर्ण वातावरणात शिक्षण घेताना पाहतो तेव्हा माझे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद मिळतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पंढरपूर देवस्थानातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी हिंदू जनजागृती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा करण्यात आला. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजिलेल्या या आंदोलनात वारकरी संप्रदाय, हिंदुत्ववादी संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. पूर्वीच्या अनागोंदी कारभाराचे कारण देत श्री विठ्ठल मंदिर ताब्यात घेऊन 28 वर्षे पूर्ण झाली, तरीही महाराष्ट्र शासनाने त्याचे कायद्याने बंधनकारक असलेले लेखापरीक्षण अहवाल विधिमंडळात एकदाही सादर केलेला नाही. यालाच शासनाचा पारदर्शक आणि सुव्यवस्थापनाचा कारभार म्हणायचा का? इतर मंदिरांच्या ट्रस्टकडून असे झाले असते तर ती ट्रस्ट शासनाने लगेच बरखास्त केली असती.
हाच न्याय शासनाने स्वतःला लावावा आणि मंदिर वारकऱ्यांच्या स्वाधीन करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये मंदिराच्या सरकारीकरण करण्यामागील शासनाच्या हेतूसंदर्भातील फलकही लावण्यात आला होता. यासंबंधी शासनाच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हिशोबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत. पूर्वीच्या लेखापरीक्षणात लेखापरीक्षकांनी सांगितलेल्या सुधारणा केलेल्या नाहीत. इंटरनल ऑडिट पद्धत मंदिर समितीने सोयीस्कररित्या टाळली आहे. प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी होतो, परंतु दुग्धोत्पादनातून किती उत्पन्न मिळते याचा हिशोब दिसत नाही. केवळ गोधनाची विक्री केल्याचे उत्पन्न दिसते. 48 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून घेतलेला नाही. 2007 ते 2010 पर्यंत मंदिराच्या भाडेकरूंचे विजेचे देयक मंदिर समितीने भरले. यासह विविध मागण्यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. गरिबांची थट्टा करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर गरिबांचा मोर्चा काढण्यात आला. सिनेस्टार राजकारणी खासदार राज बब्बर आणि फारुख अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार मुंबईमध्ये 12 रुपयात भरपेट जेवण मिळते. या निषेधार्थ भिक्षेकरी आधार केंद्राकडून गरिबांचा मोर्चा नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. 12 रुपयात पोटभर जेवण मिळते असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा निषेध मोर्चा काढून करण्यात आला. तसेच भिक्षेकरांनी दिवसभरात कमवलेल्या रुपयांपैकी 35 रुपये जिल्हाधिकाऱ्यांना देऊन गरिबांची क्रूर थट्टा करणाऱ्या काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी गरिबांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी नियोजित रक्कम जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी भिक्षेकरी आधार केंद्र पुढे सरसावले. सध्याच्या जीवनात पोटभर जेवणासाठी गरिबांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात याची जाणीव काँग्रेस पक्षाला नाही असे नाना क्षीरसागर यांनी सांगितले आणि याच्याच निषेधार्थ आम्ही या मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. सामान्य माणसाने घडवलेला असामान्य इतिहास म्हणजे शिवाजी महाराज होय, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. दुर्ग संवर्धक संघाच्या वतीने दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. यावेळी वसई तालुक्यातील ज्ञात अज्ञात किल्ले या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पांडुरंग बलकवडे, श्री दत्त राऊत, मिलिंद क्षीरसागर, प्रमोद मांडे, मंगेश निरवणे उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, शिवाजी महाराजांचे निरीक्षण अफाट होते. त्यांनी सामान्य माणसांमधून हिरे वेचून काढले. यात सामान्य माणसांनी घडवलेला असामान्य इतिहास म्हणजे शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहिमा अभ्यासपूर्वक राबवल्या. शाहिस्तेखानाच्या वधाच्या मोहिमेचा त्यांनी 6 महिने सराव केला. त्यामुळे शिवकालात नियोजनाशिवाय एकही पाऊल पडलेले नसल्याचे लक्षात येते. शिवाजी महाराज हे आताला लावलेल्या अत्तरासारखे राहिले आहेत. अत्तराचा सुगंध 2 तासांनी उडून जातो, तसे महाराजांबाबत झाले आहे. मात्र असे होता कामा नये. महाराज हे रक्तात आले पाहिजेत. ते रक्तात आले तर मनात कायम राहतील, असे मत बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केलं.